दरम्यान सलामीची जोडी येते आई गावदेवी पारवली संघाकडनं. अजय आणि जिग्नेश. दोंडावडे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. पंच आपण ऑन करायचं त्यांना. टायमर सेट केलेला आहे. गोलंदाजीसाठी आले तो प्रितेश आणि स्ट्राईकला असेल तो अजय आणि नॉन स्ट्राईकला असेल तो जिग्नेश. पॉवर प्लेचं शतक घेऊन येतो आहे तो. दरम्यान सामना चालू होतोय. प्रितेश येतोय गोलंदाजीसाठी आणि स्ट्राईकला असेल तो जिग्ने अजय. स्ट्राईकला प्रितेश चू अजय. बघूया सुंदर फटकवलेला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये जातो. चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कॅच आउट होतो फलंदाज अजय. आणि गावदेवी पारवली संघाला लागलेला पहिला झटका. 0 या धावसंख्या पहिला गडी गारद होतोय तो आई गावदेवी पारवली संघाचा. सुंदर असा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अजय मात्र बाद होतोय आणि तंबूच्या आसऱ्याला येतोय. पारवली संघ आपण फलंदाज लवकर पाठवत आहे. आणि अजयची जागा घेण्यासाठी येतो तो सूरज. फलंदाज जरा घाई करायची आहे. प्रितेशला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते आणि अजय हा डगआउट आसरायला जातो आणि त्याची जागा घेण्यात येतो सूरज. बघूया प्रितेश चू सूरज. सुंदर असा चेंडू गुडलेनवरती टाकलेला चेंडू. थोडा चेंडू मध्ये उसळी येते आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव असा चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय दत्तकृपा धोंडावळी संघाकडनं प्रितेश. सलग 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. सुंदर असा फटका चेंडूला सरळ भिरकावला. स्क्वेअर लेगच्या वरनं षटकार. 6 धावा. 6 धाव संख्येने धावफलक घालतय 6 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडू मात्र खूप सुंदरसे टाकले होते. तिसरा चेंडू फुलटॉस आणि त्यावरती आलेला हा षटकार. बघूया प्रितेश टू सूरज. बघूया सुंदर असा फटकावण्याचा प्रयत्न परंतु गच्चाळ असं क्षेत्ररक्षण होते. चेंडू येतो तो पाठीमागे. दरम्यान खराब असं क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आणि त्यापर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धाव संख्या होती ती 8. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. खूप अशी सुंदर गोलंदाजी करतोय. कारण जर हा झेल झाला असता तर नक्कीच अजून एक गडी बाद झाला असता आई गावदेवी पारवली संघाचा. परंतु तसं काही झालं नाही. प्रितेश 5वा चेंडू घेऊन येते सूरज. सुंदर असा चेंडू गुडलेन वरती चेंडू पडतोय ना सरळ किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. मला वाटतं तर या षटकाचा हा शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या झाली ती 8. बघूया प्रितेश सूरज. सुंदर असा चेंडू
गुड लेनवरती चेंडू पडतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान शतक सुद्धा संपतंय. एक शतकानंतर धावसंख्या होती ती 8. एक गडी बाद 8. एक षटकार काढल्यानंतर खूप सुंदर असं कमबॅक करून देतो आपल्या संघाला प्रितेश. शतक लावून घ्यायचं आहे. टायमर चालू आहे. 20 मिनिटाचा टायमिंग असेल या 4 षटकांसाठी. दुसरं शतक घेऊन येत आहे करण दत्तकृपा धोंडावडे संघाकडनं. आणि आता स्ट्राईक वरती असेल तो जिग्नेश. मला तर वाटतं पहिल्यांदाच त्याला स्ट्राईक मिळते. मागच्या षटकामध्ये पूर्णपणे स्ट्राईक सूरजकडे होती. त्यामध्ये त्याने एक षटकार आणि 2 धावा घेतल्या आणि धावसंख्या होती ती 8. एक गडी बाद 8 अशी धावसंख्या आहे एक षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं शतक घेऊन येत आहे तो करण. बघूया करण टू जिग्नेश. सुंदर असा फटकलेला चेंडू. सुंदर असा प्रयत्न परंतु झेल मात्र सुटलेला आहे. 1-2 धाव पूर्ण. 2 धावेने धावसंख्या होती ती 10. एक गडी बाद 10 धावसंख्या. गावदेवी पारिवली. करण बघूया करण टू जिग्नेश. सुंदर असा फटकावण्याचा प्रयत्न परंतु बॅटची वरची कडा घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि गडी मात्र बाद होता येतो जिग्नेश. गडी मात्र बाद होतोय जिग्नेश आणि करणला सफलता मिळते. धावसंख्या झाली ती 10. 2 गडी बाद 10-10 अशी धावसंख्या. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि जिग्नेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो किरण. येतोय मात्र बघूया किरण कशी फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. फलंदाज आपण जरा फास्ट जायचंय. सुंदर असं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते करण याच्याकडनं. पहिला चेंडूवर मात्र 2 धावा. त्यानंतर लगेच कमबॅक केलं आणि गडी मात्र बाद केला त्याने आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो किरण. येतोय त्या जिग्नेशची जागा घेण्यासाठी. करण टू किरण. बघूया सुंदर असा फटका. LBW ची अपील आणि मात्र गडी मात्र बाद होतोय. 5 स्वरूपामध्ये लागणारा या ओव्हर मध्ये दुसरा झटका. सुंदर अशी गोलंदाजी करतोय करण आपल्या संघासाठी. किरण याची जागा भरून काढण्यात येतो आतिश. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय करण आपल्या संघासाठी. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश आलंय करण याला. खूप अशी सुंदर गोलंदाजी करतोय दत्तकृपा धोंडावळी संघासाठी आणि किरणची जागा घेण्यासाठी भरून काढण्यासाठी येतोय तो आतिश. बघूया आतिश ही फलंदाजी करतो का आपल्या संघासाठी, का तो संयम दाखवून आपल्या संघासाठी एक सन्मानजनक स्थितीसाठी पात्र ठरवतोय. येणारी आपल्याला वेळ सांगणार आहे. करण तो आतिश. सुंदर चेंडू. गुड लाईनवरती चेंडू पडतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय.
निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी करतोय करण. बघूया करण. करण टू आतिश. एखादा मोठा फटका घेतो की काय. सुंदर असा चेंडू आहे. गुड लाईनवरची चेंडू आत पडतोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप अशी सुंदर गोलंदाजी करतोय करण. या ओव्हरमध्ये 2 रन देऊन 2 विकेट घेतले आहेत करण या गोलंदाजाने. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या शतकातला. बघूया करण टू आतिश. सुंदर असा फटका फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न. मिडॉनवरनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत 1 धाव पूर्ण. धाव संख्या होती ते 11. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ते 11. दत्तकृपा धोंडावडे संघाने 2 षटकासाठी 8 मिनिटे घेतलेले आहेत. उर्वरित 2 षटके त्यांना 12 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. अन्यथा संध्याकाळचे सामने आपल्या कमी षटकांच्या खेळवण्यात येतील. आयोजकांचं असं म्हणणं आहे की कोणत्या संघाला अन्याय झाला नाही पाहिजे. सर्वांना आहेत त्या शेड्यूल नसेल खेळवलं. नवीन गोलंदाज येतो तो प्रेषित आणि सामना करेल तो आतिश. बघूया प्रेषित तो आतिश. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटच्या आतमध्ये लागतोय. पायातून आदळतोय. तोपर्यंत 1 धाव घेतोय आतिश. धाव संख्या झाली ती 12. तीन गडी बाद 12 अशी धाव संख्या गावदेवी पारवली संघाची. प्रितीश. बघूया सुंदर असा चेंडू. चेंडू गुड लाईन वरती पडतोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. दत्तकृपा धोंडावळेकरनं खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला गोलंदाज प्रितेश, त्याच्यानंतर करण आणि प्रेषित. बघूया सुंदर असा चेंडू परंतु डाव्या स्टंपच्या डाव्या साईडला टाकलेला चेंडू. वाईट चेंडू येतोय. धाव संख्या झालेली 13. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते दत्तकृपा वडवलीकडनं. प्रेषित तू सूरज. सुंदर फटकवलेला चेंडू सरळ दिशेने जातोय. फिल्डर तोपर्यंत येईपर्यंत 2 धावा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण नाकारले फलंदाजाने. या 2 धावांची धाव संख्या होती ती 15 धाव संख्या होते. 3 गडी बाद 15 धाव अशी धाव संख्या अशी. प्रेषित तू सूरज. प्रेषित टू सूरज. सुंदर असा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. त्यावरती 1 धाव पूर्ण. डिफेन्स केलेला आहे चेंडूला आणि त्यावरती 1 धाव पूर्ण करतोय सूरज आणि धाव संख्या होती 16. 3 गडी बाद 16 अशी धाव संख्या. खूप दयनीय अशी खराब अशी अवस्था करून ठेवलेली आहे गावदेवी पारवली संघाची.
कारण कारण हेच आहे की सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते धोंडावडे संघाकडनं प्रिशित याच्या माध्यमातून. सुंदर असा चेंडू, परंतु वाईट, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आतापर्यंत धोंडावडे संघाने चांगली गोलंदाजी केली. प्रिशित, सुंदर असा फटका. बघूया इथे मात्र रनआउट होतोय फलंदाज आतिश. लागणारा हा चौथा धक्का आहे गावदेवी पारिवली संघाला. रनआउट होतोय फलंदाज. सूरज याची जागा घेण्यासाठी येतो मयूर. आतापर्यंत धोंडावडी संघाने 13.5 मिनिटं घेतलेल्या या तिसऱ्या षटकासाठी. बघूया सूरज एखादा मोठा फटका घेतो का. सुंदर असा फटका, टोलला चेंडू, पंचांचा इशारा, षटकार. साधावीसाठी जातो चेंडू. खूपच सुंदर असा चेंडू फटकवलेला. सूरज याच्या बॅटमधने आलेला षटकार आणि या 6 धाव संख्या होती ती 23 या आकड्यावरती जाते. 23 4 गडी बाद 23 अशी धाव संख्या गावदेवी पारिवली संघाची. आतापर्यंत दत्तकृपा धोंडावड्यांनी 3 षटकांसाठी 16 मिनिटं खर्च केलेली आहेत. अवघ्या 4 मिनिटांमध्ये त्यांना हे षटक कंप्लीट करावे लागेल. अन्यथा अजून एक आपल्याला फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजीसाठी येत आहे तो निलेश. मयूर येतोय नवीन फलंदाज. निलेश टू मयूर. सुंदर मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू पडतोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. निर्धाव असा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघूया पुढचा चेंडू. सुंदर असा फटकवलेला चेंडू, त्या खाली फिल्डर दरम्यान कॅच सुटली जाते. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज मयूर आणि 2 धावांनी धाव संख्या होती ती 25. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने उडवले. मिडम वरून क्षेत्ररक्षक येतोय. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. धाव संख्या होती 26. चार गडी बाद 26. अजूनपर्यंत या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धाव जमवतोय सूरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दरम्यान गोलंदाजाकडनं झेल सुटला जातोय. 1 धाव पूर्ण. एकच धावेवर समाधान. धाव संख्या होती 27. 4 गाडी बाद 27 अशी धाव संख्या गावदेवी पारिवली संघाची. निलेश बघूया. सुंदर असा चेंडू, दरम्यान फलंदाज त्रिफळाची होतोय. एसटी वाकवली जाते. विकेटचं पतन होतंय.
आणि पाचवा गडी बाद होतोय मात्र 27 धावसंख्येवरती गावदेवी पारवी संघाचा. नवीन फलंदाज येतो तो अक्षय, शेवटचा चेंडू सामना करेल तो. या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. बघूया एखादा मोठा फटका येतो. अक्षय स्वीप केलेला चेंडू आहे. चेंडूचा जो स्क्वेअर लेग कडे त्या दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. बघूया तिसरी धाव पूर्ण होते का. दरम्यान 3 धाव पूर्ण केले जात आहेत. खूप अशी खराब अशी क्षेत्ररक्षण या लास्टच्या चेंडूवरती गाव दोंडावली करणं पाहायला मिळतंय. आणि धाव संख्या येते 30 आणि जिंकण्यासाठी मात्र 31 धावांचं लक्ष असेल ते गाव दोंडावली संघासमोर. MCC मापोली संघ आपण इथे उपस्थित असाल, आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यातील विजयी संघाबरोबर आपला नेक्स्ट राऊंड असेल याचं भान ठेवायचं आहे आणि आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. MCC मापोली संघ आपला एक प्रतिनिधी अथवा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. वडाचा पाडा संघाचा संघनायक आपण सुद्धा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय गावदेवी पारवली संघ. सर्व संघांनी एक नोंद घ्यायची आहे. वेळेअभावी याच्या पुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळले जातील. हा सामना झाल्यानंतर सर्व सामने 3 षटकांचे खेळले जातील. आयोजकांचा हा निर्णय आहे, कारण की सूर्यास्त लवकर होतो, संध्याकाळी जरासं दमट वातावरण असतं, त्यामुळे यापुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळले जातील. याचं सर्व संघांनी नोंद घ्यायची. क्षेत्ररक्षण लावून घ्या ते त्वरित. शतक लावून घ्यायचंय गावदेवी पारवी संघ. दरम्यान सलामीची जोडी येते दत्त कृपा दोंडावळे संघाकडनं. कृतिक आणि अभिषेक
स्ट्राईकसाठी असेल तो अभिषेक आणि नॉन स्ट्राईकसाठी असेल तो कृतिक आणि गोलंदाज जिग्नेश येतोय पॉवर प्लेचे पॉवर प्लेसाठी. स्ट्राईकसाठी तो असेल तो अभिषेक आणि नॉन स्ट्राईकसाठी कृतिक आणि गोलंदाजसाठी आलाय तो जिग्नेश. सामना सुरू होतोय. स्ट्राईकला येतो अभिषेक आणि गोलंदाजीसाठी आला येतो जिग्नेश. बघूया जिग्नेश टू अभिषेक डावकऱ्या हाताचा हा फलंदाज. सुंदर असा फटकावलेला चेंडू पॉइंट मधनं चेंडू दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होते. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. सुंदर असा फटका होता पॉइंटच्या दिशेने आणि त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पॉइंटच्या फिल्डरकडनं आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय अभिषेक. आणि स्ट्राईकवर येतोय तो कृतिक. बघूया कृतिक आक्रमक फटकेबाजी करतो का या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. सुंदर असा फटकवलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सुंदर असा फटकवलेला चेंडू कृतिक याच्या बॅटमध्ये निघालेला पहिला षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या होत आहे ती 7. सुंदर असा खेळ फटकवलेला चेंडू कृतिक याच्या बॅटमधनं निघालेला पहिला षटकार मिळतोय. सुंदर फटका बघायला मिळाला आपल्या कृतिकाच्या बॅटने मधनं. 6 धावांची षटकार आणि या षटकाराने धावसंख्या होती 7. सुंदर अशी फलंदाजी करतोय कृतिक. पहिला चेंडू षटकार खेचला. बघूया जिग्नेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र गुड लेनवर पडतोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. बीड होतोय फलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. बघूया जिग्नेश चो कृतिक. सुंदर असा चेंडू. मला वाटेल फलंदाजी ती शरीर यष्टी मला वाटते गोलंदाजीने पकडली वाटतं हेरली आहे कारण लगातार 2 चेंडूवर निर्धाव टाकतोय. दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय जिग्नेश गावदेवी पारुली संघासाठी. बघूया कृतिक. सुंदर असा फटकवले चेंडू सरळ रेषेमध्ये. पंचांचा इशाराचा 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावांनी धाव संख्या होती ती 11. सुंदर अशी फटकेबाजी तो करतोय कृतिक. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 2 चेंडू सलग निर्धाव केलेला हा कृतिक 5व्या चेंडूवर मात्र चौकार खेचतोय. सुंदर असा फटका घेतला सरळ रेषेमध्ये 4 धावांसाठी चौकार. याने चौकारानंतर धावसंख्या होती 11. अजूनपर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत या षटकातले. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. चेंडू आलेला आहे.
शेवटचा चेंडू सामनावीर कृतिक सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फाईन लेगचा फिल्डर चुकी करतोय आणि चेंडू जातोय सरळ पाठीमागे 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या होती ती 15. पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये 15 धाव चुपून काढल्यात दत्तकृपा धोंडावळी संघाने. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या दोन फलंदाजाकडनं, कृतिक आणि अभिषेक कडनं. कृतिकडनं आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळते. षटकार आणि लगातार 2 चौकार पाहायला मिळतात कृतिकडनं. दुसऱ्या षटकासाठी येतोय तो गोलंदाज अजित आणि स्ट्राईक साठी असेल अभिषेक. तीस धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना दत्तकृपा धोंडावळे संघ 31. सुंदर असा फ्लिक केलेला चेंडू सरळ स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय, त्यावरती क्षेत्ररक्षक झेपावेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय अभिषेक. सुंदर असा चेंडू होता, चेंडूला ग्लान्स केला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी अभिषेक याला. धाव संख्या झाली 16. स्ट्राईक वर येतो तो आता कृतिक. सुंदर फटकावलेला चेंडू दरम्यान खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाते तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या देते 20. अवघ्या 11 धावांची गरज असेल दत्तकृपा धोंडावळी संघाला विजयश्री घेण्यासाठी. अजित याच्या दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत चौकार आलेले आहे. खरोखर सुंदर अशी फलंदाजी करते कृतिक. पुन्हा फटकावलेला चेंडू, सुंदर प्रयत्न परंतु चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या होती ती 24. खरोखर सुंदर अशी फलंदाजी करतो कृतिक. लगातार 2 चौकार या ओव्हर्स मध्ये घेतलेले आहेत त्यांनी. अजित बघूया कृतिक या चेंडूवर आणखीन एखादा मोठा फटका घेतो की काय. आणि जिंकण्यासाठी सुद्धा 6 धावांची गरज. सुंदर असा फटकावला चेंडू दरम्यान खराब असं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा चेंडू जातो चौकारासाठी. 4 धावसंख्या होती ती 28. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असेल. सुंदर अशी फलंदाजी करतो कृतिक. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार खेचलेले आहेत कृतिक या फलंदाजाने. बघूया अजित 5वा चेंडू घेऊन येईल. सुंदर असा फटका स्क्वेअर लेग मध्ये, सरळ चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि सामना विजय होतोय दत्तकृपा धोंडावळे संघ. अवघ्या 2 षटकामध्ये विजयश्री खेचून आणली आपल्या संघासाठी कृतिक आणि अभिषेक याने. आणि या सामन्याचा सामनावीर असेल तो कृतिक. त्याने मंचावरती यायचे. विजयी संघ आणि एमसीसी मापोली आपला लगेच सामना आहे. नाणेफेकीसाठी यायचंय.